षटकार मारायचा म्हटलं तर सेहवाग शिवाय सलामी फलंदाज नसावा. तो सेहवाग सुद्धा आक्रमक पवित्रा घेण्याच्या घेतो. तो सेहवाग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय इथे तुंबाड कदमवाडीच्या या खेळाडूंकडून पाहायला मिळतंय सेहवागचं रूप. मात्र इथे अवांतर धावेमध्ये भर पडते. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 5. पुन्हा एकदा गोलंदाज करण सुंदर असा फटकावण्याचा प्रयत्न तर झेल होऊ शकेल का? इथे झेल मोठा फटका मात्र तंबूत परतावा लागेल. जाने माने बॅट्समन संदेशाला नाराज होऊन परततोय. इथे मोठा फटका तुंबाड संघाला. आता मात्र संदेशाची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय. खेळपट्टीवरती दाखल होतोय तो महेश. नॉन स्ट्राईकला आहे तो महेश आणि स्ट्राईकला आहे तो सचिन. पाहुयात सचिन आपल्या संघासाठी. सचिन हा एक जाने माने बॅट्समन ज्याने कळवा पटणी मैदानावरती या आपल्या फलंदाजीचा नजराना प्रेक्ष केला तो हा सचिन. सचिन आज आपल्या दिवामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सचिन हे ग्रामीण खेळाडू आहेत. एक ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील गुणवत्ता खेळाडू आहेत ते सचिन. सचिन सुद्धा मारण्याचा प्रयत्न लेगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू मात्र इथे एक धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरे धावेचा सुद्धा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करतायत आणि 2 धावेने मात्र 2 धावसंख्या पुढे वाढली. तुम्हाला सर्वांना धावफलकाकडे घेऊन जातो. धावसंख्या आहे 7. धावसंख्या 7. पहिलं षटक प्रगती पथावरती पॉवर प्लेचं षटक करणच्या द्वारे चालू आहे आपल्या संघासाठी. करण बलदेवाडी संघाचा हा करण सुंदर असा पटकवलेला चेंडू फक्त ढकलून दिला. 1 धाव मात्र नक्की मिळेल. इथं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं बलदेवाडी संघाचा आणि मात्र 2 धावा मात्र वाऱ्याच्या वेगाने पूर्ण करतात आणि 2 धाव्या मात्र खर्च कराव्या लागतात करणला. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकलं. सर्वांना मी धावफलकाकडे घेऊन जातो. धावसंख्या झालेली आहे 9. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावरती. करण्याचं काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला बलदेवाडी संघाचं. पुन्हा करण सज्ज आहे. सामना करेल तो सचिन. सुंदर मारलेला चेंडू पाहूया झेल होऊ शकला असता पण मात्र मिडॉनच्या दिशेला जातो. इथे धावबाद होऊ शकतो पण काहीसा तोपर्यंत पुरेसा वेळ मिळतोय फलंदाजांना आणि 2 धावा मात्र नक्की जोडल्या जातात आपल्या खात्यामध्ये तुंबाड संघाच्या आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 11. तसेच साईनाथ मित्रमंडळ बहिरवली लाडवाडी यांच्याकडून सुद्धा फोनद्वारे राजेंद्रजी भोड साहेब यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही तुमच्या प्रेमाचा आम्ही आपुलकीचा स्वीकार करतो आणि जसं तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात तसं शेवटपर्यंत अंतिम कोण विजयाची घोडी कोण उभारतोय विजयाची घोडी कोण होणार मानकरी सह्याद्री चषकाचा 2022चा मानकरी ते पाहत राहा. कुठे जाऊ नका आणि पाहत राहा. आमच्याशी जोडून राहा. सर्वांना विनंती असेल. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू मिडॉनच्या दिशेला मारलेला चेंडू 1 धाव मात्र नक्की मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे 14. 1 गडी बाद 14 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. प्रथम फलंदाजी करताना तुंबाड संघ चांगल्या जोमाने आणि दमदार कामगिरी करताना या खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. काहीसं इतर खेळपट्टी रंग बदलेल का ते पाहायचं आपल्याला कारण प्रथम क्षेत्ररक्षण घेणारे सर्व संघ हे विजयी ठरलेले आहेत. पण आता मात्र आक्रमक पवित्रा जर पाहिला आपण आक्रमक पवित्रा जर पाहता तर मात्र हे वेगळं ही खेळपट्टी रंग बदलताना एक फलंदाजीला पूरक आणि खेळपट्टी ही फलंदाजांना साथ देईल का ते पाहायचं आहे. पण सचिन मात्र तुटून पडतोय आणि खरपूस समाचार घेतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांगी दुसरं षटक कोणाकडे चेंडू सोपावते कर्णधार ते पाहायचंय आणि दुसरं षटक घेऊन येतोय कमलेश मात्र आपल्या संघासाठी मात्र पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्या 14 धावा मात्र रोखू शकेल का? 14 धावा मात्र पहिल्या षटकात खर्च झाल्या. आता कमलेश आपल्या
षटकामध्ये किती धावा देऊ शकेल पाहूया. आणि सामना करेल महेश. सुंदर फटकावण्याचा प्रयत्न होता, ढकलण्याचा प्रयत्न होता, पण काहीसा चेंडू मात्र पायावरती आदळला. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली. एक धावेने मात्र इथे मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण बलदेवाडी संघाचा. इथे मात्र बांधावर खेळत नाही, इथं मात्र आपण चांगल्या उत्तम दर्जाच्या ग्राउंडवरती खेळतोय. तो नजरांना पाहायला मिळतोय आपल्या बांधावरचा धडपडीचा आपल्या नजरांना पाहायला मिळतो इथे बलदेवाडी संघाचं. आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या द्वारे मात्र 2 धावेचा खर्च कराव्या लागतात बलदेवाडी संघाला. आणि 2 धावेने मात्र धावसंख्या वाढली. 16. इथे 16 आणि आता इथे रंगतोय सह्याद्री चषक 2022चा मोठा 16 महापर्व महासंग्राम. पुन्हा एकदा कमलेश सामना करेल हा महेश. हाच गोलंदाज, हा चेंडू पाहिजे होता, पण चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो महेश. आणि सचिन सुंदर चेंडू टाकला होता, सुंदर अचूक टप्पा होता. बलदेवाडी संघाचा हा गोलंदाज कमलेश काहीसा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होता, पण यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटलेला हा चेंडू मात्र चोरटी धाव मात्र रोखू शकला नाही. पुन्हा काय रणनीती असू शकेल या कमलेशची. जर्सी नंबर 19 कमलेश चेंडू फेकतोय. सचिन याला क्या बात आहे, क्या सुंदर चेंडू फेकतो, अचूक टप्पा. काहीसा गोलंदाजीमध्ये संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते कमलेशद्वारे. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, आताचा चेंडू मात्र संमिश्र गतीमध्ये परिवर्तन केला, म्हणूनच काहीसं जखडून ठेवलं ह्या फलंदाजाला. फलंदाज सचिन, एक फलंदाज चौकार आणि षटकाराचा माहीर असणारा हा सचिन मात्र जखडून ठेवले कमलेशने. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 19 असणारा हा जर्सी नंबर कमलेश काहीसा अडकतोय, गोंधळतोय. इथे मात्र गोंधळ उडते कमलेशचा. आणि या गोंधळाच्या माध्यमातून मात्र अवांतर धाव आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. आणि जर्सी नंबर 819. क्या बात आहे, काय समीकरण आहे. 1918 ढकलण्याचा प्रयत्न होता सचिनचा, काहीसा फसतोय. इथे मात्र बॅटकार्डचे इथे अपील केला जातोय, दाद मागितली जाते. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे आणि तंबूत परतावा लागेल सचिन याला. मोठा गडी बाद सचिनच्या रूपाने. तुंबाड संघाला मोठा झटका सचिनच्या रूपाने. सचिनची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय. खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे असली पाहिजे. खेळाडू वृत्तीने खेळ खेळायचा आहे. आपण खूप मोठे आपल्याला अजूनही क्रिकेट खेळायचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये मधील आपली खेळाडू वृत्ती फार महत्त्वाची आहे. जर सचिन तेंडुलकरला आपण जर आदर्श मानत असाल तर आपल्याकडे सुद्धा तीच गुणवत्ता, तीच गुणधर्म आणि ते खेळाडू वृत्ती असावी. सुंदर गोलंदाजी, क्या बात आहे. काही फलंदाजाला समजलेला नाही चेंडू. एवढा वेगवान कमलेशने फेकलेला चेंडू मात्र एवढा मारा केला. चेंडू पडताच मात्र जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि मात्र निर्धाव सुंदर असा देखना चेंडूची सांगता होते कमलेशच्या माध्यमातून. याला म्हटलं जातं टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिसचा हा गोलंदाज. का मला म्हटलं जातं हा गोलंदाज बलदेवाडीचा गोलंदाज तो दाखवून देतोय जर्सी नंबर 19. इथं मात्र चकतोय, दिशा चुकते, भरकटतोय कमलेश आणि अवांतर धाव येते. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली 19 आणि जर्सी नंबर सुद्धा 19. कमलेश असा जर्सी नंबर सुद्धा 19 आणि धावसंख्या धावफलकावरती सुद्धा लागल्यात 19. क्या बात आहे. हा सुद्धा एक समीकरण आहे, हा लकी नंबर आहे. पाहूया लकी नंबर वरती काय करतोय कमलेश, चमत्कार करेल का. पण सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मात्र षटकाची समाप्ती, कमलेशच्या षटकाची, दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहेत तुंबाड संघाची 19 आणि 19 धावावरती रोखलंय, थांबवलंय या कमलेशने जर्सी नंबर 19 ने.
आता मात्र तिसरा आणि आव्हानात मग षटक घेऊन कोण येते, कोणाकडे चेंडू सोपवते. कर्णधार ते पाहायचे जर्सी नंबर 7 भास्कर. भास्कर काहीतरी करेल का आपल्या संघासाठी, कारण धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 19. आणि मात्र आव्हानात्मक षटक घेऊन येतोय तो भास्कर. सामना करेल तो मात्र महेश. आणि डोक्याला लागून गेलेला चेंडू, मात्र एक धाव नक्की मिळेल. काहीसा गलीमध्ये गेलाय चेंडू, मात्र एक धाव तत्पूर्वी पुरेसा वेळ मिळाला फलंदाजांना. आणि त्या फलंदाजा त्या वेळेचा मात्र फायदा घेतला आणि एक धाव मात्र पूर्ण केली. आणि एक धावेने मात्र धावसंख्या पोचली 2-0. आता नॉन स्ट्राईकला आहे तो महेश आणि स्ट्राईकला आहे तो आशिष. स्ट्राईकला आहे तो आशिष, नॉन स्ट्राईकला आहे तो महेश. पाहूया पुन्हा. भास्कर सामना करेल आशिष. काहीसा समजलाय, सुंदर रणनीती म्हणावी लागेल भास्करची. बलदेवाडी संघाकडून आपल्या संघासाठी, आपल्या वाडीसाठी, आपल्या गावासाठी झटतोय, संघर्ष करतोय तो मात्र हा भास्कर आपल्या संघासाठी काहीसा माफक आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करेल, धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. कारण ही मशीन हा वादळ थांबवणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही मात्र 24 धावांच्या आतमध्ये रोखलं तर मात्र तुम्हाला विजय करणं सहज शक्य होईल. पण मात्र इथं गोंधळतोय, गडबडतोय हा भास्कर आणि अवांतर धावांमध्ये भर घालतोय भास्कर. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 21-21. अजूनही भास्कर याच्या गोलंदाजीवरती काहीसे चेंडू शिल्लक. उर्वरित चेंडू घेऊन भास्कर गोलंदाजी सामना करेल आशिष. सुंदर गोलंदाजी याला म्हटलं जातं. टेनिस क्रिकेटपट्टू ज्याला ग्रामीण क्रिकेटपट्टू ज्याला म्हटलं जातं तो हा बलदेवाडीचा गोलंदाज भास्कर. आज खेळपट्टीवरती मारा करतोय, टिचून मारा करतोय आणि समजत नाहीये तो आशिष आपल्या मोठे फटका आक्रमक पवित्र घेण्याच्या नादामध्ये वारंवार बीट होतोय तो तुंबाड संघाचा हा फलंदाज. सुंदर असा फटका खेळून काढला इथे झेल. इथे मात्र धावचित होऊ शकला असता जर क्षेत्ररक्षक जर हा चेंडू हातामध्ये घेतला असता, तर मात्र इथे एक धाव रोखू शकला असता आणि एक गडीचं पतन झालं असतं. तर मात्र ते पाहायला मिळत नाही. जर्सी नंबर 14 ची काहीसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर्सी नंबर 14 आणि तितक्याच जोमाने दमदार गोलंदाजी करण्याचा लाईन मार्क वरती आहे तो जर्सी नंबर 7 भास्कर. सामना करेल माई. सुंदर उंच आकाशाला गवसणी घालाल चेंडू सीमारेषा पार जाईल का? इथे जातो, मात्र जातोय. षटकार. बेग 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 खाण खाणेत षटकार. मोठा प्रहार षटकार. जर भास्कर याने असे चेंडू दिले तर मात्र त्याचा खरपूस समाचार आणि त्याला कुठून काढल्याशिवाय मात्र महेश राहणार नाही. पुन्हा एकदा भास्कर सज्ज. माई आला, महेश आला. काहीसा मात्र इथे अवांतर धावेत पुन्हा काहीसा प्रेशर मध्ये आलेला आहे हा भास्कर. आपल्या संघाला काहीसा संकटात नेऊ शकेल, कारण प्रेशर कुकर मध्ये गेलेला एखादा गोलंदाज मात्र प्रेशर कुकर मध्ये शिट्या वाजल्याशिवाय बाहेर येत नाही. पण भास्कर हा शिट्या वाजल्याशिवाय बाहेर येणार नाही. शेवटचा आव्हानात्मक षटक घेऊन येते भास्कर. सुंदर, क्या बात आहे. हा षटक, हा चेंडू, हा अचूक टप्पा पाहिजे होता, पण खराब रक्षकामुळे एक धाव मात्र रोखू शकले नाही. एक धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30 आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता आहे बलदेवाडी संघाला 31. सरासरी प्रत्येक षटकामागे 11 10.5चं 10.1चं ॲव्हरेज सरासरी असेल. आणि काय गणिमिक हवा असेल, काय रणनीती असेल बलदेवाडी संघाचं, कारण बलदेवाडी संघाचे प्रतिष्ठित सन्मान्य व्यक्ती विलासजी मिसाळ साहेब, सहदेवजी नाचरे साहेब हे गावावरून आपला सामना पाहत आहेत. तर त्यांचंही मी सर्व क्रिकेट रसिकांचं SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक क्रिकेट रसिक आम्हाला जोडले गेले त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे.
इथे मात्र नाणेफेकीचा कौल होते. होडकाळ वरचीवाडी विरुद्ध भैरवली लाडवाडी यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होते. सन्माननीय प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती यांच्या शुभ हस्ते पाहायचंय कोणाच्या बाजूने इथे नाणेफेकीचा कौल लागतोय. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. वडकाड वरचीवाडी यांनी सर्वप्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. याच्यात नंतर होणारा सामना असेल. तत्पूर्वी आपण सामन्याकडे जाऊया. बलदेवाडी संघाला मात्र 18 चेंडूमध्ये 31 धावांचं आव्हान असेल. या 31 धावांचं आव्हान मात्र कशा पद्धतीने कोणत्या रणनीतीने ते पूर्ण करतायत. आपल्याला जर जिंकायचं असेल या स्पर्धेतील आपलं स्थान नक्की करायचं असेल, आपलं अस्तित्व जर प्रवास जर चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला मात्र स्पर्धा हा सामना जिंकावाच लागेल. तरच तुमचा पुढील प्रवास हा चालू असेल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो चालू आहे ना. फलंदाजीसाठी जातात ते पनाजी बलदेवाडी संघाकडून भास्कर आणि कमलेश. बघूया स्ट्राईकवर आहे तो कमलेश बलदेवाडी संघाकडून. नॉन स्ट्राईकवर आहे तो भास्कर. गोलंदाजीसाठी आलाय तो तुंबाड कदमवाडी क्रमांक 2 संघाकडून. संदेश सुदेश बघूया सुदेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो कमलेशसाठी. सुदेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. सामना करेल तो कमलेश. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो कमलेश आपल्या बलदेवाडी संघासाठी. सुदेश आणि पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू कमलेशसाठी. बघूया कमलेश काय करतोय. आणि हा पंच रवी शिकवण यांचा वाईटचा इशारा. वाईटच्या रूपानं धावसंख्या होते ती 1. खातं उघडतंय भैरवली पनाजे बलदेवाडी संघाचं. पुढचा चेंडू घेऊन सुदेश पुन्हा एकदा तयार. सुदेशाने टाकलेला चेंडू कमलेशाने तडकावला जोरदार असा चेंडू. बघूया किती धावा मिळतात ते. आणि हा सुंदर असा चौकार खेचलेला आहे तो कमलेशाने. सुंदर अशी फलंदाजी करतोय कमलेश आपल्या बलदेवाडी संघासाठी. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर त्याने हा चौकार लगावलेला आहे आपल्या बलदेवाडी संघासाठी. संघाची धावसंख्या झाली आहे ती 5.
पहिलं षटक चालू. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू. सुदेशांची काहीशी गचाळशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुदेश तयार. सामना करतोय पुन्हा एकदा कमलेश. कमलेशसाठी सुदेशांचा पुढचा चेंडू आणि पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू. कमलेशांनी पुन्हा एकदा तडकावण्याचा प्रयत्न केला. बघूया किती धावा मिळतात ते. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चौकार मारलेला आहे तो कमलेशानं. सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसतोय तो कमलेश आपल्याला. बल्देवाडी संघासाठी चौकारांवर चौकारांची बरसात करतोय तो कमलेश आपल्या बल्देवाडी संघासाठी. संघाची धावसंख्या होते ती 9. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुदेश आपल्या तुंबाड कदमवाडी संघाकडून पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू कमलेशसाठी. बघूया कमलेश काय करतोय. कमलेशचा टोलवण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यशस्वी झालेला आहे तो कमलेश. आणि आता स्ट्राईकवर आलाय तो भास्कर आपल्या बल्देवाडी संघासाठी. भास्कर बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो. स्फोटक फलंदाजीसाठी नावाजलेला हा भास्कर बल्देवाडी संघाचा हुकमी एक्का म्हणून ओळख असलेला बल्देवाडी संघाचा हा खेळाडू. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो. सुदेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा भास्करसाठी. भास्कर याने टोलवण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नात एक धाव मिळवण्यात यशस्वी झालाय तो भास्कर. संघाची धावसंख्या झाली ती 11. पहिलं षटक चालू. 11 धावा. सुंदर अशी फटकेबाजी याच ठिकाणी करताना दिसतात ते कमलेश आणि भास्कर आपल्या बल्देवाडी संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुदेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. बघूया पुढच्या चेंडूवर काय चमत्कार करतायत ते. पंचांना क्रॉस करून टाकलेला पुन्हा एकदा हा चेंडू कमलेशसाठी आणि कमलेशाने तडकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही समजलेला नाही आणि निर्धाव असा चेंडू सुदेशांच्या गोलंदाजीतून. सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसतोय तो कमलेश आपल्या बल्देवाडी संघासाठी. पुन्हा एकदा सुदेश तयार आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू कमलेशसाठी आणि कमलेशाने टोलवण्याचा प्रयत्न. बघूया झेल बाद होतोय का आणि सुंदर असा झेल टेपलाय तो कदमवाडी संघाकडून आणि बाद होऊन परततोय तो कमलेश बल्देवाडी संघाला. पहिला झटका कमलेशच्या रूपानं. बघूया आता कमलेशची जागा घेण्यासाठी बल्देवाडी संघाकडून कोण जातंय. सुंदर अशी फटकेबाजी करून कमलेश पुन्हा एकदा परततोय. कमलेशची जागा घेण्यासाठी जातोय तो मंगेश. कमलेशची जागा घेण्यासाठी जातोय तो मंगेश. मंगेश सुद्धा बल्देवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. गेल्या सामन्यात त्यानं उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आपल्या बल्देवाडी संघासाठी. कमलेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो मंगेश आणि तुंबाड कदमवाडी संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो आशिष. आशिष आपल्या कदमवाडी संघासाठी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. बल्देवाडी संघाची धावसंख्या पहिलं षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद 11 धावा. एक षटक पूर्ण. स्ट्राईकवर आलाय तो मंगेश. बघूया मंगेश कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो आपल्या बल्देवाडी संघासाठी. संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल 20 धावांची आवश्यकता बल्देवाडी संघाला. स्ट्राईकवर आहे तो मंगेश. कमलेशची जागा घेण्यासाठी गेला तो मंगेश. गोलंदाजी करतोय तो आशिष तुंबाड कदमवाडी संघाकडून. नावाजलेला गोलंदाज तुंबाड कदमवाडी संघाचा. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा आशिषचा चेंडू मंगेशसाठी. बघूया मंगेश काय करतो. टोलवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही समजलेला नाही आणि निर्धाव असा चेंडू टाकतोय तो आशिष आपल्या संघासाठी आणि काहीसा चेंडू समजलेला नाही तो मंगेशांना. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतोय तो मंगेश. मंगेशसाठी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार आशिष. आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो आशिष. आशिषचा पुढचा चेंडू मंगेशसाठी. बघूया मंगेश काय करतोय तो. मंगेशला टाकलेला चेंडू टोलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चेंडू काही समजलेला नाही मंगेशांना आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी स्थिर. संघाची धावसंख्या झाली ती 11. चेंडू काहीसा समजत नाहीये मंगेशांना. बघूया सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतात कदमवाडी संघाकडून आशिष. आशिषांचा तिसरा चेंडू मंगेशसाठी. बघूया मंगेश काय करतोय. पुन्हा एकदा टोलवण्याचा सुंदर असा क्लीन बोल्ड केलेला आहे ते आशिषानं आणि बाद होऊन परततोय तो
मंगेश. 3 चेंडू निर्धाव टाकले. त्या आशिषाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत कदमवाडी संघाकडून. तीन बॉल. मंगेशची जागा घेण्यासाठी जातोय तो तुकाराम. मंगेशची जागा घेण्यासाठी तो तुकाराम नात्रे, उत्कृष्ट फलंदाज. पोलीस भरतीसाठी अतोनात मेहनत घेणारे पणाजे बलदेवाडीतील तुकाराम. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात ते तुकाराम आपल्या बलदेवाडी संघासाठी. तुकाराम सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आपल्या बलदेवाडी संघासाठी. बघूया आशिषांचा पुढचा चेंडू कदमवाडी संघाकडून. सामना करतोय तो तुकाराम. संघाची धावसंख्या आहे त्याच ठिकाणी स्थिर, 11 धावा, 2 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. सामना करतोय तुकाराम. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो तुकाराम. आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेला हा तुकाराम. तुकारामसाठी हा पुढचा चेंडू आशिषांचा. बघूया काय करतात ते आशिष. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतात आशिष. आशिषांचा पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चेंडू काहीसा समजत नाहीये फलंदाजांना आणि उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहेत ते आशिष आपल्या कदमवाडी संघासाठी. 4 चेंडू आशिषांनी निर्धाव टाकले. बघूया पूर्ण षटक ते निर्धाव टाकतात का. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष तयार. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू तुकाराम याच्यासाठी. तुकारामाने टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही, 1 धावेवर समाधान मानतात ते बलदेवाडी संघ. त्याचबरोबर संघाची धावसंख्या होते ती 12. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आशिषांचा. आशिषांची उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल कारण त्याने आतापर्यंत आपल्या षटकात 1च धाव दिलेली आहे आणि 1 विकेट घेतलेला आहे तो आशिषांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते आशिष. आशिषांचा पुढचा आणि शेवटचा चेंडू भास्करसाठी. बघूया भास्कर काय करतो. टोलवण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात का. 1च धावेवर समाधान मारलंय भास्कर यानं. त्याचबरोबर 2 षटक पूर्ण. बलदेवाडी संघाची धावसंख्या होते ती 13. 2 गडी बाद, 13 धावसंख्या. 13 धावसंख्या होते ती 13. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो भास्कर आपल्या संघासाठी. 6 चेंडू 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो भास्कर. भास्कर हा उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो बलदेवाडी संघाचा. चौकार षटकारांची बरसात करण्यासाठी नावाजलेला हा बलदेवाडीचा खेळाडू. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि आता तुंबाड कदमवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय तो अजय गडशी. उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू अशी कामगिरी करणारा अजय गडशी तुंबाड कदमवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय तो अजय गडशी. आपल्या संघासाठी स्ट्राईकवर आहे तो भास्कर. बघूया भास्कर कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि आपल्याला आपल्या संघाला विजयी घोडदौड करण्यात यशस्वी ठरतोय का भास्कर. काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत ते कदमवाडी संघाचे खेळाडू. अजय आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो अजय. अजय आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करतोय तो भास्कर. भास्करसाठी हा अजयचा चेंडू. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू. बघूया भास्कर काय करतोय. भास्करने टोलवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही समजलेला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बरोबर तुंबाड संघाची विजयाची आशा पल्लवित होताना दिसते. बघूया कशा प्रकारचा पुढचा चेंडू टाकताना दिसतोय आपल्याला तो अजय. स्ट्राईकवर आहे तो पुन्हा एकदा भास्कर. भास्करसाठी पुढचा चेंडू अजय यांचा. पंचांना क्रॉस करून टाकलेला अजयनं चेंडू भास्कर यांच्यासाठी टोलवण्याचा प्रयत्न. बघूया 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. बघूया दुसरी धाव मिळते का. दुसरी धाव मिळत नाही. धावची तोंड परत आहेत ते तुकाराम. दुसरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होऊन परतोय तो तुकाराम.
आपल्या नावाला काहीशी साजेशी कामगिरी करताना दिसत नाही तो तुकाराम बलदेवाडी संघासाठी. संघाची धावसंख्या होते ती 14. काहीशी गचाळशी कामगिरी म्हणावी लागेल ती बलदेवाडी संघाकडून. पुढचा चेंडू घेऊन 4 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजय आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. तुकारामची जागा घेण्यासाठी जातोय तो करण. तुकारामची जागा घेण्यासाठी गेला तो करण. अजयचा पुढचा चेंडू भास्कर याच्यासाठी. बघूया भास्कर काय करतो. भास्करला टाकलेला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही कनेक्ट झालेला नाही आणि 2 धावा मिळतात त्या बलदेवाडी संघाला. त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते 16. 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो अजय आपल्या संघासाठी. अजयचा हा पुढचा चेंडू भास्कर यांच्यासाठी टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका माराय. बघूया किती धावा मिळतात ती. आणि सुंदर असा चौकार लगावलेला आहे तो भास्कर यानं अजयच्या गोलंदाजीवर. काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण तुंबाड कंदवाडी संघाकडून. 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. दोन्ही षटकारांची आवश्यकता आहे ती बलदेवाडी संघाला. बघूया भास्कर आपल्या संघाला दोन्ही षटकार लगावण्यात यशस्वी ठरतोय का. अजय यांचा पुढचा चेंडू भास्करसाठी. बघूया भास्कर काय करतोय तो. भास्करला टाकलेला हा चेंडू. दोन्ही षटकारांची आवश्यकता आणि एक षटकार खेचण्याचा प्रयत्न केलाय. बघूया किती धावा मिळतात त्या. पण चेंडू काय सीमारेषेपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी. आणि पुन्हा एकदा एक धावचीत. पुन्हा एकदा करण धावचीत होऊन परततोय. संघाची धावसंख्या होते ती 21. 1 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. बघूया काहीसा चमत्कारच या बलदेवाडी संघाला या सामन्याच्या पराभवापासून वाचवू शकतो. अजय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो कदमवाडी संघाकडून. करणची जागा घेण्यासाठी गेलाय तो कुणाल आपल्या बलदेवाडी संघासाठी. 1 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. अजय आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. शेवटचा चेंडू. एका चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता बलदेवाडी संघाला. अजय आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू भास्करसाठी. बघूया भास्कर काय करतोय तो. भास्करचा टोलवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय समजले नाही. त्याचबरोबर विजयी होतोय तो याच ठिकाणी तुंबाड कदमवाडी हा संघ आणि पराजित झालेला संघ बलदेवाडी. दोन्ही संघांच्या याच ठिकाणी सह्याद्री चषक मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. सुंदर असं कामगिरी म्हणावी लागेल ती तुंबाड कदमवाडी संघाकडून. यापुढे आता होणारा सामना भैरवली लाडवाडी विरुद्ध होडकाड वरचीवाडी यांच्यात होणारा हा सेकंड राऊंडचा 3रा सामना.